कुठली भाजी? हा, कुरडूची भाजी बघा मित्रांनो. त्यांना दाव. अरे हरणी आई काचरात गेली असते आता. अरे डॉपर कॉपर टेकलंच. एवढा पावसाचा जोर वाढलाय ना, जिथं बघाल तिथं धबधबे आहेत. हे बघा, जिथं बघाल तिथं धबधबे, नुसतेच धबधबे. इकडे बघू शकता आपल्या आईच्या मैत्रिणी आलेत. सोन्या इकडे बसले, इकडे किशने आहे, इकडे जणी आहे आणि तिकडे जिजे. नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं गावाकडून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागची व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. आम्ही आजीला नेण्यासाठी गावी आलो आहे आणि पावसाचा भरपूर कहर चालू आहे आणि घरचं काम वगैरे होतं, ते सगळं कुडायचं होतं, म्हणजे इकडं प्लास्टिक वगैरे लावायचं होतं, तर त्यासाठी गावी आलो होतो. तर मित्रांनो पाऊस बघा कसा लागतो, एकदम तुफान. आणि इकडं मोकळा झाला ना, हा एकच आणलं आहे, मोकळा झाला की म्हणजे इकडं समोर धुकं येतं आहे आणि धुकं गेलं की जो पाऊस येतोय ना, जबरदस्त एकदम. आणि मित्रांनो, ज्या कामासाठी आलो होतो आजीला नेण्यासाठी आणि हे सगळं फ्लेक्स वगैरे लावून जायचं आहे, तर त्या आता कामाला सुरुवात केली आहे आम्ही. इकडं पावसाचं ना साम्राज्य उभं झालं आहे, म्हणजे सगळे खाचरं वगैरे तुडुंब भरलेत. अजून काय गावात वगैरे गेलो नाही तिकडं. हे बघा, पूर्ण भरलेत खाचरं. पावसाचा जोर जबरदस्त वाढलाय. हा, काय देऊ? 2 दिलेत ना तुला? मित्रांनो, आमची मस्तपैकी कामं चालू आहेत आणि आजी इकडं भाकऱ्या टाकते मस्त एकदम. आणि भाकऱ्याने हे तर चिकन आहेच, त्यासोबत आजीने मस्तपैकी सुकटवणी केलं आहे, बघू शकता एकदम झणझणीत. आणि इकडे भाकऱ्या टाकते, बघू शकता भाकऱ्या टाकलेल्या आहेत. आता आजीला आता आराम असणार आहे पुण्याला गेल्याच्या नंतर. काय तर मित्रांनो, हे जे आहेत ना, हे प्रतापगडचे ताते आहेत. आता आजी पुण्याला येणार आहे, तिला भेटण्यासाठी आले. मस्तपैकी पावसाचा जोर वाढतोय आणि जांभळाचा लिंबाचा ह्याचा आनंद घेतोय मी. मित्रांनो, जबरदस्त पाऊस चालू आहे. आमच्या घराचं कामं चालू आहेत. इकडं बोऱ्या बघू शकता, खिडकीत उभा आहे आणि थोडंसं म्हणलं जरा पावसाचा आनंद घेऊया. हे बघा, हे आम्ही पडदे बांधले तिकडं. काचाची वडी झाली आहे काचराची. हे बघा, हे आव्हान दिसतं का, हिरवं हिरवं काचरं कशी तुंबलेत बघा. आणि आई चालले गरगाट शोधायला. कौला आहेत, लावलीत त्यान. हा, गळ्यातलं कुठं गेलं हिच्या, भुंडी दिसते. अगं पाऊस उघडू दे, चालले गरगाट शोधायला. कसे मित्रांनो, वड्या झालेत पावसाच्या, पाण्याच्या, सॉरी. तर मित्रांनो, पाऊस चालू आहे, तिकडं भोऱ्याचं कामं चालू आहेत. भोऱ्या तिकडं मस्तपैकी फ्लेक्स वगैरे लावतोय. आता हा रस्ता चिकट होणार आहे वाटतं काही दिवसांनी. आणि आम्ही आईला घेऊन चाललोय. आई म्हणली चल जरा गरगाट काढूया. गरगाट म्हणजे आळूची पानं. आता आमच्याकडे गरगाट म्हणतात, काय काय आणि फतफत म्हणतात. कसं पाणी सुटलंय बघा, फतफत, गरगाट गरगाट.
जोरात पाऊस आहे हो, नाद नाही करायचा या पावसाचा. अगे वाहून जाशील माजूरण्याकडं. हरण्याय हरण्याय अगं वावशील. एवढा पावसाचा जोर वाढलाय ना, जिथं बघाल तिथं धबधबे आहेत. हे बघा, जिथं बघाल तिथं धबधबे, नुसतेच धबधबे. वीररा नारा. बघा नजर पोचते तिथपर्यंत सगळे धबधबे धबधबे दिसत आहेत. हे अण्णाचं घर. मित्रांनो, आपण इकडं आलेलो आहे जरा मंदिराची धस बघायला. तर ही बघू शकता, हे मित्रांनो ही आमच्या मंदिराची धस. एका बाजून पूर्ण कोसळली आहे खाली. हे मंदिर आपलं नवीन बांधकाम चालू आहे आणि हा सभामंडप जुनाच आहे आपला. परंतु ही धस जी आहे ते काय पाणी मुरून सगळे खाली आलेली आहे. आमच्या विटो त्यांनी सकाळीच व्हिडिओ टाकला होता की हे खूपच कमकुवत झालेलं आहे, तर हे दिवसभरात पडेल. आणि तसंच झालं, पडलेली आहे धस बघू शकता इकडं. आणि हे आपल्या शेलारांचं खाचार. इकडं आपल्या बिरामणी आळी इकडं बघू शकता. अजून काय आव्हान काय आलेलं नाही आहे चांगलं, म्हणजे याला तरवा बोलतात. बघू शकता मंदिर. तर तिकडचं झालं, आता इकडं आलोय आम्ही गरगाट काढायला. त्या टाकी पैसे आहेत 2-3 ते काढायचे नव्हत्या. पाऊस जरासा निसारलाय आता. आपल्याकडे गाडी बघा मित्रांनो, मस्त एकदम पांढरे सुबर झाले पावसात. आणि कुठली काढतीस होय? बांधून घ्यायचं नाही एक तर लाईट आणि ते बांधायचं तेवढं तिथनं मोकळं व्हायचं. साईडून तुझी इच्छा नाही. होय का हे अरणे? अगं हे काय आहे? रताळ, ते भोपळी चाळ, चवळी चाळ, ती तिकडेच भोपळी ती बघ त्या ढकाव. तिकडे भोपळी लावले, इकडं हे काय रताळी? ही रताळ हे दमलं अशाच्या खतरत नाही आणताना. आणि हे काय उगावलंय? ती भोपळी का चवळा. ही भोपळी, ही चवळी, इकडं रताळी. आणि अजून कुठं लावलंयस बघा मित्रांनो, आजीचं लागवड बघा. म्हणजे हे काय? कोळी. हे कुवाळा आणि तवशी. तवशी. वा, ती बघ कोळी तवशी. तिकडं कुवाळी तवशी. ती बघ ती बघ. हा, त्यांना ढाक घातलं तर ते धाक घातलेत बघा कसं. दमली बघा मित्रांनो. हे सगळं बांधून झालेलं आहे, आता इथं बांधायचं काम चालू आहे. कुठली भाजी? हा, कुरडूची भाजी बघा मित्रांनो. त्यांना दाव दाखव कशी आहे भाजी. आजी भाजी बघा, आजी काढते आमची भाजी, कुरडूची भाजी. आहे अगं काचरात गेली असतीस खाली. पाय घासार बघा कशी चालते. हे बरे. अरे हरणे आहे, काचरात गेली असते आता. अरे डॉपर कॉपर टेकलं. आम्हाला विशेष सहकार्य लाभलं प्रतीक जाधव यांचं. धन्यवाद भावा, तू होताच म्हणून आम्ही हे पडदं बांधू शकलो. बघू शकता आपल्या आईच्या मैत्रिणी आलेत.
ही सोन्या इकडे बसली आहे, इकडं किशने आहे, इकडे जणी आहे आणि तिकडे जिजे आहे गेली आहे. या सगळ्या आत्तापर्यंत आजी यांच्या भरोश्यावरती होती. ही सगळीजण होती त्यामुळे आजी एकदम बिंदास होती. इकडं आम्हाला टेन्शन नव्हतं. आणि आता आजी निघाली आहे पुण्याला जायला, म्हणजे आज वगैरे निघेल आम्ही. तर ही सगळी तिला भेटायला आली ती. सगळी हां सगळ्या निघाल्या आजीला भेटायला आल्या होत्या. आता आम्ही सकाळी लवकर जाणार आहे त्यामुळे सगळीजणं भेटायला आली होती आजीला. पावसाचं काय जोर कमी होईना. तुटत होत्या. पुष्पा काकू, सोनी आहे, किशनी आहे. हा वंडाबाई आपल्या आजीचं नाव चंद्रभागा आहे. तिला हरणी बोलतात. शिडी दे ना. तर फायनली मित्रांनो हे बघू शकता, हे पूर्ण आम्ही घर पॅक केलेलं आहे. हे पूर्ण हिरवं कापड लावलेलं आहे आणि आता ह्या गेटला थोडंसं लावायचं आहे. हे बघ इकडे थांब आलो घेऊन. मित्रांनो पाऊस थांबलेला आहे भरपूर वेळानंतर. जवळपास 5 ते 6 तास कंटिन्यू पाऊस लागत होता. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल इथं पूर्ण गढूळ पाणी होतं आणि आता सगळं निवाळलेलं आहे. हे बघू शकता. आणि आता हे तरवा पण दिसायला लागलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो. संपूर्ण घराचं वगैरे पॅकिंग केलेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे ते करतोयच. तर व्हिडिओला इथंच थांबवतो. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.